नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्यमंत्री जयस्वाल साहेब, बावनकुळे साहेब आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे. सुरुवातीलाच यंदाचा हा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादांना समर्पित केल्याबद्दल मी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. तसेच आदरणीय दादांचं उचित स्मारक उभारणं, त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याची जी घोषणा आपण केलेली आहे आणि माझ्या मते तीच खरी दादांना उचित श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करून अतिशय समर्पक विकसनशील महाराष्ट्रासाठी सादर केलेला आपण सगळ्यांनीच ऐकला आहेच. हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा, दृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि विजन डॉक्युमेंटरीचा प्रभावी अंमलबजावणी करणारा हा आहे. तसेच प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देणारा, तसेच प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 प्रमुख आधारस्तंभावरती राज्याचा विकास साधणारा आहे. आणि म्हणूनच मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं खूप खूप अभिनंदन करते. आदरणीय दादांनी मांडलेल्या प्रगत आणि विकासाभिमुख अर्थसंकल्पांशी सुसंगत अशी दिशा या अर्थसंकल्पातून दिसून येते. जवळजवळ दादा जायच्या आदल्या दिवशीपर्यंत 27 तारखेपर्यंत दादांची या अर्थसंकल्पाची तयारी सुरू होती आणि याचमुळे दादांच्या या विकासदृष्टीचा विचार करून महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला. त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचं मी खूप त्यांचे आभार मानते. कृषी क्षेत्राला बळकटी, पायाभूत सुविधा मजबूत करणं, पर्यटन, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा विस्तार करून रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीने विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुद्धा वाढी 20% इतकी वाढ केल्यानं राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांना निर्माण होतील. आदरणीय दादांच्या संवेदनशील विचारानुसार दिव्यांगाकरिता सुद्धा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1% निधी राखून ठेवण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वडूतुळापूर येथील स्मारकाचंही काम यावर्षी पूर्ण करण्यात येणार आहे. आणि दादांचं या प्रोजेक्टकडे खास करून जास्त लक्ष होतं. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं होत आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आपल्याला माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेच्या भरीव तरतुदीसह राज्यात एकल महिलांच्या सुद्धा कल्याणासाठी सुयोग्य धोरण म्हणजे लखपती दीदीच्या उपक्रम माध्यमातून महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनण्याच्या दिशेने ठोस पावलं उचलण्यात येत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करण्याबाबतचं विजन डोळ्यासमोर ठेवून आदरणीय दादांनी याबाबत पुढाकार घेतलेला आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. त्याला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच मुंबई महानगरच्या धर्तीवर पुण्यासह नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा ग्रोथ हब निर्माण करण्यात येणार आहे. अमृतकालीन रस्ते विकास योजना तसेच मेट्रो प्रकल्प यांच्या माध्यमातून सुद्धा पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यात येणार आहेत.
हा अर्थसंकल्प राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला चालना देणारा असून महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा आणि वेग देणारा ठरेल असा मला विश्वास आहे. विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. धन्यवाद.